पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. वैफल्याशिवाय जगणं. पित्या, आजच्या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि प्रार्थना करतो की प्रत्येक मनाला आज कृपा किती अद्भुत आहे याचं प्रकटीकरण होईल. कृपा अद्भुत आहे. माहितीये का, अद्भुत कृपेविषयी बोलून इतका काळ लोटलाय की आपण त्याचा अद्भुतपणाच विसरून गेलोय. आपल्याला ते चर्चच्या वातावरणात करण्याची सवय असते, पण एक सांगू का, आपण अनेक गोष्टींबद्दल बोलतो, इतकं बोलतो की आपण त्याचं खरं मोल विसरतो. कृपेविषयी दानार्पणाच्या वेळी त्यांनी किती सुंदर गाणं गायलं. बहुधा ते या आठवड्याच्या अखेरीस पुन्हा गातील आणि यावेळी आपण त्यांच्या शब्दांकडे लक्ष देऊ. कृपा अद्भुत आहे. कृपा ही अद्भुत आहे. किती अद्भुत आहे ते मी तुम्हाला दाखवतेय. आपण रोमकरास अध्याय 5 बघू. 6व्या वचनापासून सुरुवात करू. मी 4 वचनांवर बोलणार आहे. आज तुम्ही माझ्यासोबत या वचनांवर लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतं आणि आपण ते हळूहळू ग्रहण करणार आहोत आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की देवाने त्याच्या कृपेने आपल्यासाठी काय काय केलंय. आपल्याला जर खात्रीपूर्वक माहीत असतं, प्रकटीकरण असतं की देवाने आपल्यासाठी काय केलंय, तर आपल्या जीवनात दुःखच नसतं. नक्कीच. आमेन. आमेन. रोमकरास अध्याय 5 वचन 6. आपण दुर्बळ होतो तेव्हा ख्रिस्त सुसमयी पापी लोकांकरता मरण पावला. ख्रिस्त सुसमयी पापी लोकांसाठी मरण पावला. कोणीतरी म्हणा अद्भुत. ही एक असामान्य अशी बाब आहे की कुणी आपलं आयुष्य एका प्रामाणिक माणसासाठी प्राण द्यावा, जरी तो उमदा आणि निष्ठावान असला तरीही कदाचित कोण मारायचं धाडस करेल सांगा मला. तो म्हणतोय की ही एक असामान्य अशी बाब आहे की कोण आपला प्राण देईल, मग तो या अद्भुत आणि सर्वोत्तम मनुष्यासाठी असो. पण त्या पाप्यांकरिता ज्यांना परवा नसेल, पुष्कळसे जे पुष्कळ ज्यांचा अजून जन्मही झालेला नाही, जे तुम्हाला ओळखत नाही, तुमच्याशी काहीच देणं घेणं नाही, हा अद्भुतपणाचा एक नवीन टप्पा आहे. पण परमेश्वर आपल्याला त्याची प्रीती दाखवतो व सिद्ध करतो की आपण पापी असतानाही ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, आपल्यासाठी मरण पावला. बघा, तुम्ही अनेक रात्र बारमध्ये बसून पीत होतात. देवाने तुमच्यासाठी काय केलं याची तुम्ही पर्वा केली नाही. तो तुमच्यासाठी मरण पावला. त्याने तुमच्या पापाचं मोल फेडलं, तुमच्या पापाचं मोल फेडलं. तुमच्या महान आयुष्याची योजना त्याने केली आणि तुम्हाला ते मिळण्याकरता काहीच करण्याची गरज नाही. केवळ विश्वास ठेवा आणि स्वीकारा. वा 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 वा. एक सांगू का, तुमचा नव्याने जन्म झाला असेल, मी अशा व्यक्तीकडे पाहते जी नरकात जाणार नाही. या गोष्टीने आपल्याला आनंद झाला पाहिजे. पुढच्या वेळेला दुःखी वाटलं तर आरशात पाहून म्हणा की मी नरकात जाणार नाही. हालेलुया. वाव, मी नरकात जाणार नाही. वचन 9. तर आपण जे आता कधी म्हणजे आपली वागणूक सुधारल्यावर नाही असं म्हणायचं तुम्हाला. आत्ता आपला न्याय झालेला आहे. न्याय होण्याचा अर्थ माहितीये तुम्हाला, म्हणजे जणू आपण पाप केलंच नाही. अद्भुत. असं जणू की आपण पाप केलेलंच नाही. तर आता ख्रिस्ताच्या रक्ताने आपला न्याय झालेला आहे, दोषमुक्त आणि नीतिमान आणि देवासोबत योग्य नात्यात आपण आहोत. तर मग त्याच्या क्रोधापासून आपला किती बचाव होईल. देवासोबत योग्य नात्यात आहोत तर त्याच्या क्रोधापासून किती बचाव होईल. ही उत्तम बातमी आहे. परमेश्वर तुमच्यावर चिडलेला नाही. हालेलुया. परमेश्वर तुमच्यावर चिडलेला नाही. मला लोकांचं वाईट वाटतं जेव्हा त्यांना वाटतं की प्रत्येक वेळी चूक केली की देव एका राक्षसासारखा त्यांच्यावर चिडत असतो. असं परमेश्वर चांगला आहे, त्याला तुम्ही आवडता, तुमच्या मुक्तीची किंमत त्याने मोजली आहे. तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणा आणि त्याच्यावर प्रीती करण्यास सुरुवात करा तुम्ही.
आपण शत्रू असता तर देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपण समेट झाला. आता हा शेवटचा भाग समजून घ्या. आपण शत्रू असता देवाबरोबर त्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपण समेट झाला. आपण एक अंशही पर्वा केली नाही तरी देवाने त्याचा पुत्र पाठवला आपल्याकरता मरण पावायला. तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाच्या विशेष करून आपण तारले जाऊ. त्याच्या जीवनाच्या विशेष करून आपण तारले जाऊ. अद्भुत! एक सांगू तुम्हाला, परमेश्वराने आपलं तारण केलं नाही तर जणू आपल्याकडे एक फुटबॉल टाकून म्हटलं, हे घे आत्ताच टचडाऊन कर. याच पद्धतीने आपलं तारण झालंय. आज ज्या लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला, कित्येक लोक जे ख्रिस्ताचा स्वीकार करण्यासाठी उभे राहिले, त्यांनी केवळ होकार दिला, हो बस इतकंच. हो, मी स्वीकारते. उफ, मोफत दान, हो मला हवंय ते. आता हे परमेश्वराच्या कृपेचं रूप आहे की त्याच क्षणी जेव्हा आपण त्याच्या वचनाच्या सत्याचा स्वीकार करतो, तेव्हा आजन्माचं पाप केवळ या वेळेपासून मागचं नाही, पण जेव्हा देव क्षमा करतो, तो सर्व पापांची क्षमा करतो. तुमची सगळी पापं, ती सुद्धा जी तुम्ही उद्या करणार आहात, पुढच्या दिवशी, त्यानंतर, म्हणूनच आपल्याला पापाला घाबरायची गरजच नाही, कारण ती समस्या देवाने हाताळली आहे. पण तुम्ही लोकांना असं कसं सांगू शकता? म्हणजे तुम्हाला जर पापाची भीतीच वाटत नसेल तर ते मुद्दाम पाप नाही का करणार? असं नसतं ते. तुमचा जर नव्याने जन्म झाला असेल तर असं होणार नाही. तुमचं देवाशी नातं असेल, तुमच्यात एक नवीन स्वभाव असेल, तुमच्याकडून अजूनही चुका होत असतील, पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही ते करून स्वस्थ बसू शकत नाही. चुका करून तुम्ही आरामात लोळू शकणार नाही, कारण तुमच्यात काहीतरी आहे, तुमच्यात एक नवीन नियम कार्यरत आहे. आणि त्या नवीन आत्म्याला आपण जितकं सांभाळू, तितकंच त्या नवीन आत्म्याकडून योग्य ते वचन आपल्याला प्राप्त होतं आणि ते जितकं बळकट होतं, तितकाच तो जुना देह आपल्यावर नियंत्रण करू पाहतो, कारण त्याला मोका मिळत नाही. आपण जर वधस्तंभाचे शत्रू असतो, आता तुमच्यापैकी काही जण जीवनात काही बाबतीत लढताय, जसं तापटपणा, कटुता, क्षमा न करण्याची भावना, सवयी, व्यसनं, अनेक प्रकारच्या गोष्टी. आणि सैतानाला खूप आवडेल की तुम्ही असा विचार करावा की देव तुमच्यावर चिडलाय. तुमच्यात आणि देवात तो अंतर निर्माण करू पाहतो. पण परमेश्वर प्रीती आहे हेच सत्य आहे. असं नाही की तो सोमवारी करतो, मंगळवारी नाही. हे असं नक्कीच नाही. आपण चांगलं असल्यावरच तो ते करेल आणि वाईट झाल्यावर ते करणं बंद करेल. परमेश्वर सतत आपल्यावर प्रेम करतो. त्याने आपल्यावर तेव्हापासून प्रेम केलं जेव्हा देवाने त्याचा पुत्र आपल्यासाठी मरायला पाठवला. याची पर्वाही आपण करत नव्हतो. तर मग आत्ता न्याय झाल्यावर किती पापाच्या वर्चस्वापासून आता आपण मुक्त झालो आहोत याचा विचार करा. आपल्यावर आता पापाचं वर्चस्व असूच शकत नाही, कारण पाप तुमचा मालक नाही, तुमचा एक नवा मालक आहे. आणि तुम्हाला हे जितकं कळेल तितकं तुम्ही पाप कमी करत जाल. सुवार्ता, तुमचे तारण कृपेनेच विश्वासाद्वारे झाले आहे. एफेसकरास 2:8-9. कसं जगावं? तुमचं तारण कृपेनेच विश्वासाद्वारे झालंय. मी वाचते ते, आपण विस्तारित बायबल वाचूया. हे मोफत कृपेने आहे, देवाची पात्र नसलेली कृपा, ज्याने तुमचं तारण झालंय, न्यायापासून मुक्ती, ख्रिस्ताच्या तारणाचे भागीदार. आणि हे तुमच्या विश्वासाद्वारे प्राप्त होतं. कृपेने विश्वासाद्वारे. विश्वासाने तारण प्राप्त होत नाही, त्याने तारण ग्रहण होतं. आणि विश्वासाचा हात आहे जो पसरून देवाचं मोफत दान स्वीकारत तुम्ही चालता. ठीक आहे? म्हणूनच आज तारण स्वीकारणं कठीण नव्हतं, कारण आम्ही तुम्हाला सांगितलं की हे मोफत दान आहे आणि तुम्ही होकार देत म्हटलं, मी ते घेईन. बहुधा कोणी असंही म्हणत असेल की मी त्याच्या लायक नाही, प्रथम मला स्वतःला सुधारायला हवं. तुम्ही वरदान विकत घेऊ पाहताय, तुम्ही वरदान विकत घेऊ नाही शकत. वरदान विकत घेणं शक्य नाही. आपल्या देहासाठी हे अपमानास्पद असतं, कारण देहाला पात्र ठरून कमवायचं असतं, त्याला नाव कमवायचं असतं. बघा, देवासोबत माझा अद्भुत संबंध आहे, कारण मी हे, मी ते, मी अजून, मी काही नाही. आपण पापी असूनही तो आपल्यासाठी मरण पावला. तुमचं तारण कृपेनं झालंय, तुम्हाला देवाच्या तारणाचा भागीदार बनवलं गेलंय. आपण ही वचनं पुन्हा एकदा पाहूया.
विश्वासाने ख्रिस्ताच्या तारणाचे भागीदार केलं गेलंय आणि हे तारण तुमचं स्वतःचं नाही, हे तुमच्या कृत्याद्वारे नव्हे, हे तुमच्या झटण्याने प्राप्त झाले नाही, तर हे देवाचं दान आहे. वचन 9, कर्माने नव्हे, नियमाच्या मागणीच्या पूर्णतेने नव्हे, की कुणी मनुष्याने गर्व बाळगावा, कुणाच्या करण्यापलीकडे हे आहे, म्हणूनच कुणीच त्याचा गर्व करू नये किंवा स्वतःच्या गौरवास्तव घेऊ नये. आपलं तारण असं झालंय आणि खरं सांगायचं तर अनेकांना या गोष्टीचा त्रास होत नाही. म्हणजे असं असतं की या आमेन या हो गौरव हो मला वाटतं माझं तारण व्हावं. कलसेकरास अध्याय 2 वचन 6 आहे बघा. मी इकडे केस करतेय. जसं तुम्ही ख्रिस्ताला स्वीकाराल, आपण त्याला कसं स्वीकारलंय? कृपेने विश्वासाद्वारे. तर ख्रिस्त येशू जो प्रभू, त्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्यामध्ये वाटचाल करा व तसे वर्तन करा. आता बघा, हा संदेश आहे. आपण ज्या प्रकारे ख्रिस्ताला स्वीकारतो त्याच प्रकारे आपण जगायला हवं. पण बघा ते कसं आहे तुम्हाला माहित नाही. काही लोक जे वचन जाणतात ते म्हणतायत की वा 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 वा, नाही पण थांबा, ते किती महान आहे हे तुम्हाला माहित नाहीये. कारण मी जे म्हंटल ते खरोखर तुम्हाला समजल्यानंतर तुमचा भार निघून जातो. आणि आता अचानक तुम्ही कष्ट करत आणि प्रयत्न करत जगत नाही. संघर्षाने मी माझ्या प्रयत्नांनी कष्टांनी जगत नाही, जेणेकरून मी त्रासून जाईन, कारण मी काही केलं तरी त्याचा उपयोगच होत नाही. स्वतःत सुधारणा करण्याचा किती जणांना कंटाळा आलाय? तुम्ही कधी अशा सभेत गेला आहात का जिथे तुम्हाला इतका पटणारा संदेश दिला गेला असेल की तुम्हाला वाटेल की ओ माझ्या देवा, खरोखर मला ही समस्या आहे, आणि मग तुम्ही घरी जाऊन बदलण्याचं ठरवता? असं कोणी कधी केलंय का? किती जण बदलले सांगा मला? याचं कारण माहितीये का? कारण ज्या प्रकारे तुमचं तारण झालं कृपेने विश्वासाद्वारे, त्याच प्रकारे तुमच्यात बदल होणार आहे. देवाची इच्छा आहे की आपण म्हणावं की देवा, तू बरोबर आहेस, मला ते वचन पटलंय, त्या बाबतीत मला एक मोठी अडचण आहे आणि मला मनापासून बदलायचंय, पण तू मला बदलल्याशिवाय मी बदलू शकत नाही. तू हे करायलाच हवंयस देवा. मी तुझ्यावर अवलंबून आहे आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे. माझ्या आयुष्यात जे करायचंय ते करण्यासाठी मी तुझ्यावर विश्वास ठेवतेय. तुम्ही स्वतःशी लढत राहाल, तुम्ही स्वतःवर चिडत राहाल आणि सैतान तुम्हाला हे पटवून देईल की परमेश्वर तुमच्यावर रोज चिडतो, जोवर तुम्हाला कृपेचं प्रकटीकरण समजत नाही. आपण कृपेनेच जगायला हवं. आता बघा, हे समजावून सांगण्यासाठी मला 4 महिनेही लागतील. ती समोरची सुंदर स्त्री म्हणते की हो 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 हो. का माहितीये? कारण हे अद्भुत आहे. हे सर्वोत्तम आहे. हे अद्भुत आहे. अद्भुत अशी कृपा आहे ही. अद्भुत कृपा म्हणजे काय हे आपण इथून बाहेर पडल्यावर समजून घेणार आहोत. जेव्हा येशू पित्याच्या उजव्या हाताला बसण्यासाठी वर गेला, त्याने पवित्र आत्म्याला त्याच्या जागी प्रतिनिधित्व करण्यास पाठवलं, जो आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यात वास करतो. जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यात वास करतो. तो केवळ आपल्या सोबत नाहीये, तर तो आपल्या आत आहे आणि तो आपल्याद्वारे ते करेल जे करण्याची गरज आहे, जर आपण ते स्वतःहून करण्याचा प्रयत्न करणं थांबवला तर. परमेश्वराला काम करू द्या. तुमच्या 25 वर्षांच्या प्रयत्ना एवढं परमेश्वर फक्त 5 मिनिटात करू शकतो, किंवा त्याहूनही कितीतरी अधिक. कारण त्याला लागतं ते केवळ एक प्रकटीकरण. आपल्याकडे बरीच माहिती आहे, आपल्याला प्रकटीकरणाची गरज आहे. म्हणजे आपण भारतात माहितीत बुडालो आहोत आणि आपल्याला वचनाच्या प्रकटीकरणाची गरज आहे. वचनाचं प्रकटीकरण. आमेन. मला विश्वास आहे की या दिवसातल्या संदेशाने एक अभिषेक असणार आहे, ज्याने अनेक अंध डोळे उघडले जाणार आहेत. आणि मी या ठिकाणी आध्यात्मिक अंधत्वाबद्दल बोलतेय बरं का. शारीरिक अंधत्वाबद्दल मी बोलत नाहीये, तर आध्यात्मिक अंधत्वाविषयी मी बोलतेय. आध्यात्मिक बहिरेपणाविषयी सुद्धा तुम्ही हजारदा ऐकलं असेल याआधी. अमेझिंग ग्रेस, हाऊ स्वीट इट इज. पण मला वाटतं जेव्हा तुम्ही इकडनं जाल, किंवा आजही, किंवा जितक्यांदा तुम्ही याल तितक्यांदा तुम्ही म्हणाल की अद्भुत कृपा ही
अविश्वसनीय, अद्भुत आहे. आणि जेव्हा आपल्याला खरोखर कळतं की देवाने आपल्यासाठी काय केलंय, आपण अतिशय आभारी आणि कृतज्ञ असतो आणि आपण देवावर इतकी प्रीती करतो की ती आपण आपल्यापुरती ठेवूच शकत नाही. आपल्याला जमेल तितकं त्याच्यासाठी करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा, केवळ आपल्याला करायला हवा म्हणून नाही, तर आपल्याला करावंसं वाटतं म्हणून. आमेन. अद्भुत कृपा. आपण हे सगळं ऐकलंय ख्रिस्ताच्या किमतीत देवाची श्रीमंती, GRACE. खरं तर हे कधी कधी अति धार्मिक किंवा अति आध्यात्मिक असं वाटू शकतं की आपण ते चुकवतो. ही लायक नसलेली कृपा आहे. पहा, याबद्दल आपण दीर्घकाळ विचार करायला हवा, कारण पुष्कळ लोक तुमच्या योग्यते इतकं तुमच्यासाठी करत नाहीत, किंवा ते तुम्हाला ते देतात ज्याच्या लायक तुम्ही असता. पण परमेश्वर असं करत नाही. तो आपल्याला आशीर्वादित करतो जरी आपली लाथ खाण्याची लायकी असली तरी. आमेन. तो आपल्यासाठी त्या गोष्टी करतो ज्याची आपली पात्रता नसते. आता ह्याचा अर्थ असा नाही परमेश्वर आपल्याला शिस्त लावत नाही किंवा आपल्याला शिकवून प्रशिक्षण देऊन कसं वागावं हे सांगत नाही, पण तो आपल्यावर प्रीती करणं थांबवत नाही. माझ्याकडे जेएम शब्दकोशातली कृपेची व्याख्या ही माझी स्वतःची आहे. ही जेएम शब्दकोशातनं आली आहे. वचन शिकवण्याच्या 37 वर्षांच्या अनुभवानंतर आता मी हे करूच शकते नक्की, नाही का? तर ती अशी आहे, कृपा ही पात्रता नसताना केलेले उपकार आहेत, पण त्यासोबत ते आपल्याला उपलब्ध करून दिलेलं देवाचं सामर्थ्य, जे मोफत आहे, जे आपल्याला विना कष्ट मिळालेलं आहे, जे आपण स्वतःहून करायला गेलो असतो तर इतक्या सहज पद्धतीने करूच शकलो नसतो. चला, तुम्हाला याची पुन्हा गरज आहे म्हणून सांगते. कृपा हे सामर्थ्य आहे, जे करायचं ते करण्यास लागणारं सामर्थ्य, पण कुठल्याही संघर्षाशिवाय, कष्टाशिवाय, जे परमेश्वरासोबत करता येईल आणि आरामात करता येईल, आणि हे एक मोफत वरदान आहे. तुम्हाला ते पुन्हा हवंय? आपण ते मला माहितीये तुमचं शरीर असं ओरडतंय, पण मला खरंच काही करण्याची गरज आहे. खरं तर आपण विश्वासानेच सुरुवात करूया, म्हणूनच आपल्याला विश्वासणारे म्हणतात. आपल्याला जर मिळवायचं असतं, आपल्याला मिळवणारे असं म्हटलं असतं. पण आपण विश्वासणारे आहोत आणि विश्वासाचा अर्थ स्वीकारणं, आणि स्वीकारणं म्हणजे विश्वास ठेवणं. म्हणून आज ज्यांनी येशूचा स्वीकार केला त्यांनी विश्वास ठेवला की येशू त्यांच्या पापासाठी मरण पावला आणि तो त्यांना क्षमा करण्यास तयार आहे आणि तो त्यांना एक अधिक उत्तम असं जीवन देईल. म्हणून त्यांनी विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवता क्षणी त्यांनी ग्रहण केलं. तुम्ही विश्वास ठेवला की ग्रहण करता तेव्हा तुम्ही विश्वास ठेवता. विश्वास ठेवणं म्हणजेच स्वीकारणं होय. आणि इब्री लोक 4 म्हणतं की जेव्हा आपण विश्वास ठेवतो आपण देवाच्या विश्रामस्थानी प्रवेश करतो. एक सांगू, मी माझ्या सभेत मज्जा का करते? ओ देवा, मी प्रथम जेव्हा हे करायला सुरुवात केली मला वाटलं की हा तणाव मला मारून टाकेल. म्हणजे मी सभेपूर्वी इतकी प्रार्थना करायचे की मी थकून जायचे आणि अर्धमेली व्हायचे. अगदी खरंच. म्हणजे मी कुणाशी बोलू शकत नव्हते आणि हे आणि ते आणि असं करूया तसं करूया. मला ना अभिषेक अनुभवायला लागायचा. बघा, मी शिकले जगण्याची सर्वोत्तम पद्धत एकाच पद्धतीने जगणं. मी इथे येऊन एका पद्धतीने वागायची आणि दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने वागायची गरज नाही. परमेश्वराची इच्छा आहे आपण मुखवटा घालू नये. उपासनेत पुढाकार घेताना मला इस्रायली तणावात दिसला नाही. मी त्याला आधी पाहिलं, तो आधी तसाच होता जसा मगाशी होता. आता आपण नव्या वरदानात पाऊल टाकूया. पण सत्य हे आहे की मी हे करताना अगदी आरामात असते. मी याचा आनंद लुटते. कारण सांगू, कारण मी ते करतेय जे देवाने मला करायला सांगितलं. मी अभ्यास केला, तयारी केली, इथे आले आणि पुढचं सगळं त्याच्या हातात आहे. मी म्हटलं मी अभ्यास केली, तयारी केली, इथे आले आणि आता सगळं त्याच्या हातात आहे. वैफल्य म्हणजे काय माहितीये सांगू? जे जमत नाही ते करण्याचा प्रयत्न म्हणजे वैफल्य. काहीतरी घडवून आणण्याचा प्रयत्न करणं जे तुम्ही घडवून आणूच शकत नाही. मी जेव्हा हे करायला सुरुवात केली मला वाटायचं मला सगळ्यांना माझ्यासारखं बनवायचंय.
हो, त्यांनी मी मरत होते. कारण मला विचित्र नजरा दिसत, काही लोक उठून चालूच पडत असत. बहुधा ते बाथरूमला जात असावेत, पण सैतान मला सांगायचं त्यांना तुझा संदेश आवडला नाही, ते निघून जात आहेत. ओ, त्यांना मी आवडले नाही, त्यांना मी नाही आवडले, मी त्यांना नाही आवडले. आणि मग मला वाटायचं मी असा चेहरा केला तर लोकांना असं वाटेल, मी असं बोलले तर लोकांना असं वाटेल. म्हणजे मी लोकांना मी आवडावे म्हणून आटापिटा करत होते. आणि एके दिवशी मी ठरवलं की देवा, लोकांना मी आवडावे ही माझी जबाबदारी नाहीये. माझी जबाबदारी ही आहे की बाहेर जाऊन ते करणं ज्यावर माझा विश्वास आहे, तू मला करायला सांगतोयस. आणि देवा, जर कुणाला मी आवडले तर ते तू घडवून आणायचेस. म्हणजे मी आटापिटा करायचे, लोकांवर ओरडायचे. पण बघा, कुणाला मी कशी आवडीन जर देवाने त्यांना मला आवडू दिलं नाही. आणि तरीही तुम्ही येत राहताय, येत राहताय, येत राहताय, येत राहताय, येत राहताय, येत राहताय. तुम्हाला रोज इतर माणसांच्या भीतीने बाहेर पडण्याची गरज नाही की कोणीतरी तुमच्यात बदल करेल आणि इतर लोकांच्या इच्छेनुसार तुमचं नियंत्रण होईल कारण तुम्ही कुणाला आवडत नाही अशी भीती तुम्हाला वाटतेय. तुम्ही म्हणायला हवं, देवा, आज जर मी कुणाला आवडले तर ते त्यांना मी आवडीन असं तू घडू दे, आणि त्यांना मी जर आवडले नाही देवा, तर ही तुझी समस्या आहे. म्हणूनच आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला मी आवडण्याखेरीज तुमच्याकडे उपाय नाही, कारण मी ते आधीच देवाला दिले. म्हणूनच मी आज मोकळी आहे, कारण मला विश्वास आहे की माझ्या आयुष्यात लागणारी गोष्ट, व्यक्ती, देव मला देणार आहे. माझ्यावर काही ताण नाही. मी ताणमुक्त आहे. एक सांगू, आज दान घेताना माझ्यावर तणाव असल्यासारखी मी वागले का सांगा मला तुम्ही. मी कुणावरही दबाव टाकला नाही. मी तुम्हाला बदलण्याचा, तुमच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण जर देवाने हे सांगितलंय तर तोच मोल भरेल. तुमच्या खिशातून पैसे काढण्यासाठी काही मजेशीर खेळ खेळण्याची मला गरज नाहीये. तुम्हाला द्यावंसं वाटलं तर द्या. आणि माझी इच्छा आहे तुम्ही हसतमुख राहून हे करावं. मला वाटतं तुम्ही हे यासाठी करावं की तुमचा विश्वास आहे, तुम्ही उत्तम जमिनीत पेरणी करताय आणि तुम्हाला ते फळ हवंय. आमेन. परमेश्वर ज्याचा हुकूम देतो त्याचा मोल चुकवतो. त्याची इच्छा असेल मी हे करावं, तो पैसेही पुरवेलच. तो निश्चितच तसं करतो, कारण बिलं भरली जातात. म्हणजे झटावं लागत नाही. मी कष्ट करते, पण मी जे करते ते कठीण नाही. म्हणजे मी खूप कष्ट करते. घरी परतल्यावर मला शारीरिक थकवाही येतो, पण मी जे काही करते ते करणं कठीण नाही, कारण मी देवाच्या कृपेने ते करत असते. आता कठीण काय आहे ते सांगते. एक संपूर्ण दिवस, दिवसाचे 24 तास कुणावर तरी चिडत राहून, त्यांच्यावर क्रोधित राहून, वचावचा त्यांना काहीतरी बोलत राहून, त्यांना कधी क्षमा न करणं, याने मी मरून जाईन. पण त्यातला फरक असा आहे, मी कष्ट करतीये पण मी आंतरिक कार्य करत नाही. तुम्ही जेव्हा चिडता, तुम्ही खुर्चीत बसूनही मनात इतके कष्ट करत असाल की ते जीवघेणं असेल. अगदी जीवघेणं. एक संपूर्ण दिवस अतिशय चिंताग्रस्त आणि काळजीने भरलेला असा दिवस तुम्हाला खचवू शकतो. त्यापेक्षा मी या सभेची लागोपाठ 3 सत्र घेईन, उभी राहीन सतत, पण उगाचच अख्खा दिवस कुणावर तरी चिडून घालवण्यापेक्षा ज्यामुळे मी खचून जाईन ते मला सहन होणार नाही. म्हणूनच आपण जर परमेश्वराची कृपा स्वीकारायला शिकलो आणि त्याला आपल्याद्वारे गोष्टी करू दिल्या, तर मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. हे केवळ बोलण्याचं वचन नाहीये, तर तुम्ही ते अनुसरू शकता. जी देवाची इच्छा आहे तुम्ही करावं, तुम्ही ते देवाच्या कृपेने करू शकता नक्कीच. तुम्ही म्हणाल, पण मग मी इतकी का बरं वैतागते सांगा. थांबा, आपण तेही पाहणार आहोत. बघा, माझ्याकडे एक दिवा आहे. अरे पण यात प्रकाश का नाही? तू एक दिवा आहेस, तू प्रकाश द्यायलाच हवास. प्रकाश कुठे गेलाय प्रकाश? ओ, हा प्लग इनच केलेला नाही. ओ, हा प्लग इन करायला हवा. ओ, वाव, किती सोपं आहे. ओके, तर हे असं आहे. जर विजेचा पुरवठा इकडे आहे, सामर्थ्याचा पुरवठा परमेश्वर आहे. बघा, कुणाला तरी पटतंय का हे? किती हुशार आहात तुम्ही. प्रकटीकरण. सामर्थ्याचा पुरवठा हा इकडे आहे, दिवा लागला नाही, यात विजेची काहीही चूक असू शकत नाही.
आपणही हेच करायला हवं, केवळ प्लग इन करायला हवं. प्रत्येक वेळी वैतागल्यासारखं वाटलं की क्षणभरात प्लग इन करा. प्रत्येक वेळी थकल्यासारखं वाटलं की क्षणभरात प्लग इन करा. पूर्णपणे चार्ज झाल्याशिवाय खबरदार बाहेर पडलात तर आणि तुमच्या सगळ्या बॅटरी संपूर्णतः चार्ज करा. त्या बॅटरी चार्ज झाल्याशिवाय तुम्ही कसे चालणार? एक सांगू, आपल्या आयुष्यात आपल्याकडे 2 निवडी असतात. आपण वैफल्याने भरलेलं आयुष्य जगू शकतो किंवा आपण स्वतःला नम्र बनवू शकतो आणि आपण परमेश्वराकडे मदत मागू शकतो. आपण आपल्या मदतीसाठी कृपेच्या मोफत वरदानाचा स्वीकार करू शकतो आणि आपण तेच करायलाही हवं. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.